शेतकऱ्यांचं आर्थिक वर्षाचं नगदी पीक असतंय ते 50% जुलै ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये पूर्ण वाहून गेलं आणि राहिलेलं जे 50% उशिरा पेरणी झालेली होती ते नगदी पीक जे आहे ते सप्टेंबरच्या अतिवृष्टीमध्ये पूर्ण जमिनी खांदण्यासहित वाहून गेलं आणि अतिवृष्टी होऊन साधारणतः महिना दीड महिना उलटून गेला आहे। एका बाजूला सरकार सांगतंय की आम्ही निधीची एवढ्या पॅकेजची तरतूद केलेली आहे आणि इथलं महसूल प्रशासन आज दीड महिना होऊनही आज रब्बीच्या पेरण्या चालू झालेल्या आहेत। जे नगदी पीक आहे ते वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः दिवाळी साजरी करता आली नाही। त्या माझ्या कळण्यामध्ये माझ्या चळवळीतल्या आयुष्यामध्ये पहिली दिवाळी असेल की स्वतःच्या बापानं स्वतःच्या लेकीला सांगितलं या वर्षी माई तू माझ्याकडे दिवाळीला येऊ नको, माझ्या हातात माझ्या शेतीमध्ये फक्त माती शिल्लक राहिली आणि तरी हे महसूल प्रशासन भूमचं हे गेंड्याच्या कातडीचं अजूनही अतिवृष्टीची नुकसान भरपाईची मदत करण्यास चाल ढकलपणा करत आहे। आणि त्याच्यामुळं आजचा हा संवेदनशील विषय एवढा महत्त्वाचा असताना स्वतः तहसीलदार भूमचे मला एक प्रश्न पडतो की हे खरंच तहसीलदार हे स्वतःला शेतकऱ्याची अवलाद म्हणून घेतात, परंतु हे खरंच शेतकऱ्याची अवलाद आहेत का हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना पडलाय। आणि म्हणून या जल समाधी आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या मायबापाचं दुःख बघू वाटत नाही, ज्या मायबापानं जन्म दिला त्यांचं दुःख आम्हाला बघू वाटत नाही। त्याच्यामुळं आम्ही आमच्या मायबापाच्या न्यायासाठी आम्ही आज त्यांच्या हक्कासाठी आज जलसमाधी आंदोलन घेत आहोत। त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची पोरं मारायला सुद्धा तयार आहेत, परंतु तहसीलदार साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान जमा करून त्यांना एक दिलासा द्यावा ही आमची विनंती आहे।